पुराण प्रमाण याचे वचन नावलोका सार्थिकाचे अंग आपणा पारिखे माझिया सारिखे वाळताळे माता निंदितया कोणतो आधार मंगले आपर या जिनारे तुका म्हणे आड राणे ज्याची खाली दया जिथे बोली तिथे मिठाळ तिथे रींग सार्थिकाचे अंग आपणा पाहिजे माझे याचाईचे वायचाळी हरावे याचं तुम्हाला पूर्वपीठिका तेव्हा वेदा पौरुष वेदो नारायण साक्षात तिचे तो महालक्ष्मी भारताच्या कायदेमंत्री आहे वेदा खूप आरोप घेतले पैकी 3 आरोपाचं आम्ही उत्तर देणार आहोत शेकडो आरोप घेतले वेद पौरुषय अपौरुषय आहेत का असा आरोप घेऊन आणि वेद पौरुषय दाखवण्याचे प्रयत्न केले आमच्या विषयी अमुक वेद रचना अर्थात त्यानं प्रत्येक वेदाचे कर्ते वेगवेगळे विषय दाखवले आता वेद अनादि आहेत का अनादित्वाविषयी शंका घेतली आणि अनादि म्हणतात त्याने वेदाचा काळ दाखवला काय लोकमान्य टिळक वगैरे आगरकर या लोकांनी वेदाचा काळ दाखवला तो काळ उत्पत्तीचा नाही तो आविर्भावाचा काळ आहे मी आता तुम्हाला दिसलो का नाही आता उत्पन्न झालो का आता आविर्भूत झालो ज्या वेळेला त्यांनी वेद पाहिले तो काळ सांगितला त्यावेळेला वेद जन्माले असे नाही म्हणून त्यांनी वेद अनादि आहेत का वेदाचा काळ सांगून वेदाच्या अनादित्व खंडन केले आणि एवढंच नाही कारण वेदाला वेदाची फडफड म्हणली वेळ काही बोलते कळते का तुम्हाला वेळ सोडून द्या एखादा कानडी माणूस कानडी असतात आपसात बोलू लागले आपल्याला काय ज्ञान मारते करतात आपल्याला काय कळते आपण त्यांना ते वेळ सोडून राहिले असं म्हणायचं का येतो लोकांची भाषा आपल्याला कळत नाही मग आपण काय म्हणायचं हे मराठा नवरा होता आणि कानडी बायको होती आणि मग कानडी बायको होती मग सांगते गाडीनं पण त्या गाव आहे त्याने तिला विचारलं तर ती कानडी पण त्या गावात तिला काही समजलं नाही ते म्हणले येनंतरी म्हणजे काय म्हणतात याला वाटतं या गावाचंच नाव येनंतरी आहे पुढे गेले पुन्हा दुसऱ्या गावाला त्या गावाचं नाव काय आणि येनंतरी मला वाटतं ते मोठी अशी येनंतरी हे लहान अशी येनंतरी पुन्हा तिसऱ्या गावाला आणि कोणत्या गावात येनंतरी म्हणजे काय म्हणतात त्याला वाटलं मग 3 अशी येनंतरी काही नियम नाही पुन्हा चौथ्या गावाला कोणत्या गावात येनंतरी म्हणजे त्याला म्हणालं मराठी कालडीने केला यांना मराठीच नीट कळत नाही संस्कृत वाटत सारे इंग्रजी शिकले
फॉरेनला जाऊन आले पण इंग्रजीत आणि त्यातून कळते वय इंग्रजी भाषिकाला मराठी सरकार पण संस्कृतही कळत नाही. या पंढरपूरला ते हरिदास आणि बडवे त्यांचे भांडण झाले. ते देवाचं तीर्थ असते पायगुळ्याचं ते हरिदास देतात आणि देतात साऱ्या लोकांना. तर ते बडवे म्हणत या तीर्थाचा अधिकार आम्हाला आहे आणि हरिदास म्हणत आम्हाला अधिकार आहे. ते भांडण गेलं पंढरपूरून सोलापूरला कोर्टामध्ये म्हणजे हायकोर्टात म्हणजे डिस्ट्रिक्ट मध्ये. आता तिथला साहेब होता तो ख्रिश्चन कोर्टाचा. आता तो त्याला तीर्थ काही समजे नाही. तीर्थ म्हणजे वाटर समजे. त्याला काय करायचं वाटर त्याला तीर्थ काही कळे नाही. पाणी म्हणजे वाटर. आता तीर्थ म्हणजे पाणी आहे बाई. अरे आपले साधू संत म्हणतात असं आहे गंगा समुद्र नव्हे गंगा काहीच कळत नाही. मग तुम्ही याच्यात बघून नाही कळत नाही तर कारण आणि म्हणजे अशा प्रकारचं पुढेला वेड्याची बडबड आहे. ते म्हणजे वेड्याची बडबड आहे. या आरोपाला भारतात त्याला उत्तर देणारा सापडू नये मला आश्चर्य आहे. पश्चिम कोण धुंदेच्या नाती कोण लागत मार खावा का यांचा मंत्री के कायदा त्यांच्यासारखा काही करून घेतला असो. आता त्यातले आपण वेद म्हणजे अपौरुषाही वेद अनादी आहेत दोन आणि वेद हे नित्य आहेत. आपल्याला हे सांगायचं आहे. तीन गोष्टी सिद्ध करायच्या आहेत. त्याचा आपण घेतला वेदशास्त्र नाही पुराण ब्रह्मसूत्र सूत्र 29 अध्याय पहिला पाद तिसरा. त्यामध्ये व्यासनारायण म्हणतात अतएव नित्यत्वम् म्हणूनच वेदाचं नित्यत्व आहे. वेद उत्पन्न झाला नाही नष्टही होत नाही. उत्पन्न होणारा नष्ट होणारा पदार्थ अनित्य असतो. वेद उत्पन्न झाले नाही त्यांचा नाशही नाही ते नित्य आहे. या भाष्यकारावर शंकराचार्याचं भाष्य स्वतंत्र अस्पर्णादिविषये वेदस्य नित्यत्वम्. वेदाचा करता कुठे दाखवला नाही देतात. अस्मरणादिवी आधी शब्दानं बरेच वेदस्य नित्यत्वम्. वेद नित्य देवाशिवाय कारण देवादिकांची उत्पत्ती इंद्रादित्यो छाया ब्रह्मांडाची उत्पत्ती शब्दापासूनच झाली वेदापासूनच झाली. मग वेद मग सर्वांचं कारणच त्यामुळे वेद
अनादि आहेत आणि नित्य आहेत. आता देवादी व्यक्ती प्रभाव योगमेन देवादिकांची उत्पत्ती शब्दापासून स्वीकारल्यामुळे त्याला विरोधम अशक्यम. आता वेदाचा स्वतंत्र कर्ता व कर्त्याचे वेदात किंवा स्मृतिग्रंथात स्मरण नसल्यामुळे वेदाचा कर्ता सांगितल्यामुळे नसल्यामुळे वेदाचे नित्यत्व सिद्ध आहे. सर्व देवाधिकार सर्व जगात वेदापासून स्वीकारल्यामुळे वेदाच्या नित्यत्वाला विरोध करता येणे शक्य नाही. एक सूत्रकार म्हणजे व्यास म्हणतात. आता प्रभावात म्हणजे वेदापासून प्रभाव म्हणजे देवाची उत्पत्ती आणि जगाची उत्पत्ती याच्यापासूनच आलेली आहे म्हणून ते नित्य आहे. आता प्रभाव आता म्हणजे वेदापासून प्रभावत्वात म्हणजे नियत म्हणजे नियत आकृते देवादे हे जगत वेद शब्द प्रभावत्वात नियत आहे आकृती ज्या इंद्रियाची देवाची. असं सारे जगत ते सारे जगत वेदापासूनच आलं म्हणून आपले नित्यत्वम प्रत्येकम इत्यादी कर्मसूत्रातलं वेदातलं नित्यत्व जाणावं. अर्थ देव अनित्य जरी असते तर त्यांची प्राचुर आकृती इंद्राच्या इंद्रत्व जाती आणि आकृती म्हणजे काय वज्राचा पुरंदर त्याचा आकार सांगितला. कोणताही इंद्र असला तर तो वज्राचा पुरंदर असतो. इंद्राच्या आकारात बदल नाही आलं आणि इंद्रत्व जातीचाही बदल नाही. आपणही देवादेश वेद शब्द प्रभवत्वात म्हणजे त्यांची आकृती आकार कोणत्याही इंद्राला सारखाच असतो. जगत वाचता आता तुम्हाला तुम्ही घेऊन टाका हे निम्म्या किंचित द्या लावलो. आमचा कोण म्हणते नाही जेवढा करता आला तेवढा घ्यायचा आपल्याला काय करायचं नाही. अर्ध्या किंचित घ्यायची आपल्याला धंदा नाही करायचा. सर्व लोकात काय म्हणते ते असतो. इंद्रादी देवांची जगाची उत्पत्ती शब्दापासून झाली म्हणून इंद्रादी शब्दाचा इंद्रादी व्यक्ती संबंध आहे का इंद्राचा घट शब्दाचा आणि कार्याशी संबंध आहे का नाही. घट म्हणल्यावर घटच कळतं का नाही आपला आरोप कळते. मग घट म्हणल्यावर घट का कळतो घट शब्दाचा आणि घटाचा कार्याशी संबंध आहे. संबंध असल्यामुळे असा वेगळा एक शब्द आणि त्याचे अर्थ सारे जगात हे यांचा संबंधही आहे आणि तो अंतर प्रलयातही कायम राहतो. आता शंकराचार्य आता त्याचे व्याख्यान देतात म्हणजे नित्यत्वाचं ते म्हणतात वेद हा पक्ष केला शंकराचार्याने आणि अवांतर प्रलयात तो ही असतो अवस्था आहे हे साध्य आणि त्याचं कारण काय जगत हेतुत्वाद हे जगाला कारण आहे. ईश्वरवत ज्याप्रमाणे ईश्वर जगाचं कारण आहे आणि तो नित्य आहे आदेश सांगितलं. आता हे एवढं वाचून दाखवत नाही हे तुम्ही काय चांगले काय करायला आणि मग काय नाही नाही पुराण प्रमाण म्हणतात. ज्याला वेद प्रमाण नाही प्रमाण नाही म्हणजे मान्य नाही शास्त्र मान्य नाही आणि पुराणही मान्य नाही. याच्यात पुराण सुद्धा नित्य सांगितलेले आहे वेदामध्ये. आता आपण मी सुद्धा पुराण हे पौत्र मानत होतो वेदात फक्त हा पौत्र मानत होतो पण पुराणे म्हणजे हे
युग संपण्याचे वेळी सप्त ब्रह्म इतिहास 18 पुराणे हे ऋषी तपोद्वारे निरोधे झाले हे सर्व अशा प्रकारचं म्हणजे वेदातूनच आलेले आहे त्याची सुद्धा नित्यत्व हे पुराणे सुद्धा नित्य आहे आणि पुराणे सुद्धा अपौरुषय आहे आता ज्याची म्हणतात ज्याच्यापासून पुराण आहे अरे हे त्या बापानुगातल्या अगोदर पुराण होते त्यावेळेला अपांतर समान नावाचे कृतयुगात ऋषी होते आणि हे सर्व पुराण 18 पुराणे इतिहास ते त्याने दीर्घसेवा नावाच्या ऋषीला सांगले कृतयुगात पण त्याच्याही अगोदर हे वेदातून निर्माण झालेले आहे इतिहास व्याख्यान तुम्हाला ते तुम्हाला कळेल म्हणजे हे कुठे आहे वेदातच आलेले आहे म्हणजे परमेश्वराचे श्वासातून बाहेर पडले म्हणजे काय काय बाहेर पडले म्हणजे वेद अपौरुषे 18 पुराणे 14 विद्या सर्वोपनिषद मंत्र श्लोक सूत्र अनुव्याख्यान व्याख्यान हे वेदाचे 14 प्रकार आहेत म्हणजे पुरुष त्याचे श्वासातून बाहेर पडले म्हणजे पूर्वकल्पाचे वेद होते जे त्या वर्तमान कल्पात परमेश्वराचे श्वासातून बाहेर पडले असा अर्थ आणि वेद याचा अर्थ लोकांकडे अज्ञानी अनुभव आहे त्याप्रमाणे हिंदूचे वेदच नव्हे तर महाभारतही अपौरुषय नित्य आहे अनात्य ब्राह्मण विद्या 18 पुराणे विद्येचे जे 14 प्रकार सांगितले ते वेदाप्रमाणे विष्णूचे मुखातून बाहेर पडले आता वेदाचं झालेलं आहे आता हे मी एवढं सांगण्यात हे काही याला हिंमतही जास्त ठेवली नाही 5-5 रुपये ठेवून आणि हे तुम्ही आवश्यक का कारण आपल्या लय लोकांचं म्हणजे सारा विरोध आहे संभाजी ब्रिगेडचे लोक हिंदू धर्म विरोधक आहेत मराठा सेवा संघाचे लोक हिंदू धर्म विरोधक आहेत मानभार हिंदू धर्म विरोधक आहेत म्हणजे बौद्ध हिंदू धर्म विरोधक आहेत इस्लाम हिंदू धर्म विरोधक आहे सरकार हिंदू धर्म विरोधक आहे हे समाजवादी सारे अशा प्रकारचे म्हणजे हे त्याला समाज सुधारक म्हणतात महात्मा फुले वेदाच्या विरोधात आहे ते सारे अशा प्रकारचे आता वेदाच्या विरुद्ध असणारे वेदाचं नित्यत्व खंडन करणारे आणि वेदाचं पाणीपत करणारे पाणीपत केलेलं आहे आणि ते शास्त्रातून केलेलं आहे पण म्हणजे मनानं काहीच कल्पना केलेल्या नाही ते विकत घ्या आता वेदशास्त्र पुराण नाही पुराण प्रमाण त्याला ते मान्य नाही त्याला पुराण मान्य नाही तया देवदन नाव कोण पाहू नका म्हणजे त्याचं खंडन करायचं ते नाही सांगितलं तुम्हाला त्याचं तोंड पाहू नका म्हणजे का तुमच्या अंगात ताकद नाही पहिल्यांदी प्रकार
क्वचित करा. आणि पोगारांना माहित आहे, यांना काहीच माहित नाही. थोडे फाऱ्या बिचारे यांना एकच सांगितलं, तुम्ही जास्त तोंड पाहू नका, सगळ्याचे वजन नाव का करणारे लोक आहेत ते. हा, आणि किती वेळ या ठिकाणी नाही तिथे काय म्हणतात कार्तिकाचे अंग दर्याची पाणी. त्याला स्वतःच्या अंगातच भान राहत कार्तिकाला. उदाहरण दिलं जाऊ त्याला माझीला म्हणजे त्याला काय केला आणि त्याला म्हणजे स्वतःच्या शरीराचंही भान राहत नाही. म्हणजे फुलाचा सुगंध नाकाच्या डोळ्यात चालतंय, म्हणजे नाकाला घ्यायचा हे कळत नाही. आमच्या गुरुजीनं 2 गंजळीचे उदाहरण दिलं. गेले आणि ते उठलं गेले चालला गोपाळ फुला काही झाडं लागते उलटी पाहिजे पाहिजे म्हणजे अशी नाणी एखादे बरोबर समोरासमोर बसते आणि एखादा आवडलं एखादा जो हात लांबवला आणि त्याला भानच नाही की आपलं भंग बोलू हे आहे ना माझं ढुंगण होत का त्याला काय म्हणायचं माझे याचे अंग आपण पाहिजे फायद्याला अंगाची आज आणि काय माझे म्हणजे त्यांना काय पडलेला आहे त्यांना स्वतःचे अंग आधी या तारीखे कार्तिकाचे अंग आपणा पारिखे स्वतःचा गोचरा करत नाही. हे तार्किक आहे. आणि आधी या तारीखे व्हायचा आधी म्हणजे ते ज्यांना कळत पडलेला आहे ते जगण्याला हे झाल्या तू तू बाई बायको हा काय करते तो मी काय बोलतो हे भान नसते. माझे याचे अंग आपणा पाहिजे हे जे आणि हे भाषण नाही नसते. हे भय आमच्या गुरुजीनं गोष्ट सांगितली. एक श्रीमंताचं पर्व होतं, घराच्या बाहेर बाहेरच निघालं ना, पण मग घरी कोणी नव्हतं. मग सांगितलं नवऱ्याला जा पाहुणे आले काहीतरी भाजीपाला आणा. मला भाजीपाला आणि तो म्हणे मी बाजारात गेलो आणि आरोप करतो त्यामुळे बाबा मी शेतकरी करून देतो. शेतकरी असली पाहिजे समजा मी हरपलो नाही असं समजत जा. शेतकरी पाहिजे बाहेर झालं घेऊन गेला भाजीपाला ठरला. गारव्याचा ठरवता गारव्याला भाजीच्या ठरात ताप शेजारी चवडीच्या भाजीवर आणि पुन्हा ते काय काढलं ताप आणि जो कळाला तो माणसाईकडे भला माणसून आलो करावे. जगाचा पाय येतात शेजारी फिरला आणि शेजारी फुटली. गर्दी त्याला वाटेल मी आवडा पाय त्याच्या पायात शेजारी निघून बसला रडत मी हरपलो
लोक म्हणत आम्ही तुम्हाला तुमच्या घरी अरे नेता कोणाला मी हरपलो. हरपणाला काय करावं. नावारायणातच म्हणलेलं आहे. कोणी भ्रमले म्हणे ती कोण आहे गाय सोडलो म्हणे ऐसा नाशिला छंदन करणे एवढे माझे प्रमाण पडला घेतो नाही काय करणार. आता अरे तू तुकाराम आहे प्रमुख आहे तुला नेता कोणाला इथं हलपलो मोठ्यानं रडत बसला. आता काय करावं. शेजारी बाई वा नवरा तिथे रडून राहिला आणि तो म्हणजे मी हरपलो. आता आम्ही म्हणजे घरी नेऊन देतो. तो म्हणे नेता कोणाला इथं हरपलो. तिथे वाटलं ते खाली तिने लगेच दुसरी खाली तयार केली आणि तिला पाहिलं घरात पण पुढे म्हणा ती बदलत जात नाही. मी हरपलो. गळ्यातच पडला पाय पडला रडायला लागला. ते थांबा तुम्हाला मी सापडून देते डोळे लावा. लगेच ते थाळी बांधली पायात खाली पाहा सापडलो. आता याला कोणी एक भ्रमले म्हणे मी कोण वेगळा चोरलो म्हणे ऐसा नाशिला छंदन करणे योग्य खाते. तसं या साहजिकाचं एक नंतर कार्तिकाचे रंग निर्माण झाले आत्म्याच्या स्त्री पुरुषाच्या पहिल्यांदा पहिले म्हणजे पहिल्या म्हणजे कर्पांडू असत मग फुटफुटा असत दुसऱ्या रात्री म्हणजे असं पिंड होतो एका महिन्यानं. मग त्याला अशा प्रकारचे 9 गोलक तयार होतात शिबिर होतो
आज दुसऱ्या महिन्याला नख पेसळ्या जातील त्या महिन्याला असं म्हणजे करीब 5 महिन्यात ते सर्व पिंड तयार होतो. 5व्या महिन्याला भूक लागते असं शरीर म्हणजे तयार होतच जाते. मायलाही कळत नाही, त्या लेकरालाही मी कसा जन्मले हे कळत नाही. कसं माझं शरीर झालं त्या लेकरालाही कळत नाही आणि मायलाही कळत नाही. पंचमहाभूताचं हे शरीर बनते त्यापेक्षा पंचमहाभूताचे शरीरात पहिले स्थूल शरीर, स्थूल शरीरात म्हणजे म्हणजे 7 तत्व आहे. म्हणजे हात आहे, मास आहे, रक्त आहे, अस्थि, मज्जा, मेद, शुक्र, शोणित, रस, हे 7 धातू आहे. स्थूल शरीरात त्यांच्या बाजूने शिरा आहे. शिरा किती आहे? 1 लाख येत आहे. त्याच्यातही मुख्य 101 आहे. त्याच्यातही मुख्य 3 आहे. तिला पिंगळा शून्य अशा 3 नाड्या मुख्य आहेत. हाडे सुद्धा अशा प्रकारचं म्हणजे हाडाचे गणित शास्त्रात सांगितलं. म्हणजे हे स्थूल शरीराचं झालं. बरं, आणि आता सूक्ष्म शरीर मानलं त्याच्यात पंचज्ञानेंद्रिय आहे. त्याच्यात पहिले प्राण आहे. प्राण, अपान, ज्ञान, उदान, ऐकणे समान 5 प्राण हे मुख्य आहे. 5 उपप्राण आहे. नाक, कुर्म, कुडक, देवदत्त, धनंजय हे उपप्राण. असंख्यात 10 प्राण आहेत. पंचज्ञानेंद्रिय आहे. म्हणजे श्रोत्रांकान त्वचा वरलोकची जाणणारी, डोळे, हात, जिव्हा गोळांबर जाणणारी आणि घ्राण, सुगंध, दुर्गंध जाणणारी हे 5 ज्ञानेंद्रिय. आणि 5 कर्मेंद्रिय आणि तो प्रत्येकाने वाक म्हणजे बोलणारी वाणी. हात म्हणजे पाय, आणि पाय आणि वचनेंद्रिय आणि त्याप्रमाणे हे कर्मेंद्रियच आहे. पायू पाणी म्हणजे पाणी नाही प्यायचं, हात जलजन करणार हे कर्मेंद्रिय आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण, 5 चंद्रा, 16वं मन, 16 कला, पुरुषा वेदात म्हणलेलंच आहे. ते 16 तत्वाचं जयलिंग शरीर. आणि परोपकार जाताना जरी ते माझ्या मनाच्या ठाणी राणी प्रकृती ठाणी करायसाठी चलन यजवाब नव्हती. म्हणजे ते देखो अशा प्रकारचे जीवात्मा हे सर्व 16 तत्व घेऊन जातो. तिथे वस्ती करून तिथे मग हे सर्वांच्या प्रकारचं हळूहळू मग त्या इंद्रियात तिथे कार्य करण्याची प्रक्रिया जाईल. ज्या शरीरात जाईल असो आता इंद्रिय गुप्त असतात. आपला पाय छोटे दिसतात आपल्याला. आपण जर म्हटलं हात पाय, मग त्याला हात नाही आणि पायही नाही. ते हात त्याला पादप म्हणजे त्याला म्हणजे पोटावर सरकणारा प्राणी खातो. हे त्याचे जे मनचे त्याचे साधना खातो. हे सर्व इंद्रियांच्या ठिकाणी सरकाला म्हणजे कान नाही, पण जो चक्षु श्रवा म्हणतात त्याला.
डोळ्यातून ऐकतो जे 5 ओळखात 2 इंद्रिय ठेवले असे सर्व हे म्हणजे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पंचप्राण हे झालं सूक्ष्म शरीर कारण शरीर आहे अविद्या अज्ञान आणि त्याच्याशी तादात्म्य ठेवतो बुद्धी तादात्म्य बन्यम चैतन्यम जीवहा हे जीवाची काही त्याची व्याख्या असो जीव कशाला म्हणावं म्हणून प्रतिबिंबवादात जीवाची व्याख्या घेतली बिंब प्रतिबिंबवादात घेतली असं आहे प्रतिबिंबवादी म्हणजे संक्षेप झाले का प्रकाशात्माचे चरण ते ईश्वरी प्रतिबिंब आहे म्हणतात आणि ईश्वरी प्रतिबिंब आहे ब्रह्माचं प्रतिबिंब माहीत झालं आणि मग ईश्वर ब्रह्माचं प्रतिबिंब अविद्येत झालं त्याला म्हणावं जीव आणि ते अविद्या नाना आहे म्हणून आणि माया एकच आहे आणि ईश्वर एक आहे मायेच्या सत्वगुणामुळे शुद्ध सत्वामुळे ईश्वर सर्वज्ञ आहे नाही पण हे सुखामुळे तुमच्या पायाच्या आधारे पावत म्हणजे हे प्रतिबिंबवादी आणि बिंब प्रतिबिंबवादी कोण मधुसूदन सरस्वती आहे ते म्हणतात प्रतिबिंबाला म्हणावं जीव आणि ज्याचं प्रतिबिंब आहे त्याला म्हणावं हे मधुसूदन सरस्वती आहे असे आणि अवच्छेदवादी आहेत वाचस्पती मिश्र हे वाचस्पती मिश्र म्हणजे भामधिकार अभ्यास केला त्या भामधिकारानं गुरुकडे 12 वर्ष राहिलं अगोदर त्याचं लग्न झालं होतं मग त्याला मागे पहिले लग्न झालं मग आला दिला शिकायला आणि ते सारे पोरं ब्रह्मचारी आणि मी एकटाच होतो गृहस्थी पण बायको नव्हती आली आणि इथे हळदीले शुक्रण मग बोलाय न्याय मीमांसा आणि शास्त्र हे प्रवाचे काहीतरी म्हणजे आरोग्य चातुर्मास झाले त्यावेळेला विठ्ठल भाऊ तुमची काय काम मागत आहे सोड चातुर्मास त्या वर्षी मेली 1984 माझ्या विठ्ठल भाऊ भले म्हणजे मला कोण नाही तुमचं लग्न झालेलं आहे हा म्हटलं 3 पोरं 2 पोरी तुम्ही आमच्या पाठाला एकनाथ महाराजाकडे वृंदा महाराजाकडे आपण बरोबर असतो पण मी तुम्हाला आजपर्यंत ब्रह्मचारी समजत होतो रस्ते असून एवढे शास्त्र घेतले आता न्याय वाटून असो सांगायला पर्य लग्न झालं लगेच गेले गुरुकडे 12 वर्ष शिकून आले आणि मग बायकोला काही आणलंच नाही आई वरती घाली आई स्वयंपाक करून घाली म्हातारी लागली आणि आपली ते खाजन करून दोघाले शास्त्र होते शास्त्र शिकले स्वतंत्र दर्शन काढलं स्वतंत्र शास्त्र काढलं स्वतंत्र मत काढलं या सर्व शास्त्रकारांनी म्हणजे ब्रह्मज्ञान शब्दजन्य मानलं शब्द प्रमाणापासून महावाक्यापासून ब्रह्मज्ञान पण वाचस्पती मिश्रानं शब्दानं ज्ञान अपरोक्ष होतच नाही परोक्ष होते म्हणून मन प्रमाण
प्रतिमिश्रण आणि अवच्छेद म्हणला म्हणजे अविद्येनं अवच्छिन्न झालेलं घटात आकाश आहे की नाही हे घटावच्छिन्न आहे तर मठात आकाश आहे की नाही हे मठावच्छिन्न आकाश आहे आता म्हणजे अविद्यावच्छिन्न चैतन्य त्याला म्हणावं जीव मायावच्छिन्न चैतन्य त्याला म्हणावं ईश्वर माया एक आहे ईश्वर एकच आहे आणि अविद्या नाना आहे म्हणून नानाशिवाय असं अवच्छेदवाद्याचं मत जीवेश्वरावी आभासवाद्याचं मत म्हणजे आता आभासवादी ईश्वरेश्वराचार्य म्हणजे भास होणे म्हणजे अविद्येत किंवा अंतःकरणात चैतन्याचा आभास त्याला म्हणावं जीव अंतःकरण नाही पण मग अंतःकरणावरचे चैतन्य म्हणावं अंतःकरण आभास म्हणावं जीव तर सुषुप्तीत अंतःकरण राहत नाही म्हणून अविद्येत होणारा आभास सुषुप्तीची अविद्या असते आणि मायेत असणारा आभास त्याला ईश्वर म्हणावं त्या आभासवादी सुरेश्वराचार्यांचं सर्वांचं जवळ जीव ब्रह्मरूप आहे हे सांगून हे सांगण्याचा उद्देश आहे पण हे काही वेदाने सांगितलेलं आहे तुका म्हणे काही जीव आहे हा ब्रह्मच आहे म्हणजे प्रतिबिंबात घेतला तरी बिंब प्रतिबिंब बिंब रूपच असते प्रतिबिंब आहे त्याच्या तोंडावर डाग त्या प्रतिबिंबावर येतात कारण आपली नेतृत्व आकाशात आशापर्यंत जाते अजून आपल्याला आग आहे म्हणजे बिंब प्रतिबिंबाचा भेद असतो म्हणून प्रतिबिंब बिंब रूपच असते म्हणून फक्त आशाचे परामुख असतो आणि दर्पणात असतो आहे का नाही हे नित्य आहे पण प्रतिबिंब सत्य आहे कारण प्रतिबिंब म्हणजे बिंब हे प्रतिबिंबाला आपल्यालाच पाहत आहे म्हणजे एक आहे मुख्य समाधीकरण मानलं आणि आभासवाद्यांनी म्हणजे मुख्य भास समाधीकरण कारण आभासवादी आरशामध्ये मुख आहे म्हणतात पण तो बघायला हे मान्य नाही मला वाटतं तुला म्हणे मुख नाही तर आरशात्मक नाही मुख म्हणजे मुखी मुखाच्याच नाही आहे पण आपल्याला आरशात आहे भ्रम आहे पण एवढं पण त्यांना या अंशात ब्रह्मांडात लागला आहे ते प्रतिबिंबवादी असो आभासवादी असो त्यांना म्हणजे धर्मीचा अभ्यास नाही पण धर्माचा अभ्यास झालाच चांगला म्हणून एवढं त्यांना म्हणजे आभासवाद्याला धर्मासह धर्मीचा वाद करावा लागते त्याने आरशात प्रतिनिधित्वाचे आभास तो खोटाच आहे कारण त्यांचं अधिष्ठान आर्थ आहे त्यांचं अर्थाधिष्ठान आहे त्यांचं ते प्रतिबिंब नित्य आहे आणि त्यानंतर मुखाच्या ठिकाणी प्रतिबिंब अवनावते त्यांचं अधिष्ठान मुख असल्यामुळे मुख्य समाधीकरण आहे अशा प्रकारचं हे जीवाचं स्वरूप जीवाला माहित आहे का हा अरे खाजे अंग आपण
अंगपालिके म्हणजे मी कोण हेही कळत नाही, जगत कसं झालं हेही माहीत नाही, जगाचं उपादान माहीत नाही, जगाचं निमित्त कारण माहीत नाही, कशात गेलं हे याला सांगता नाही येणार. पाणी कशात गेलं काय काळजी घालायचं, पाणी कशात गेलं ते सांग. त्याला जर सांगितलं पृथ्वी कशाची गेली, कोणाला गेली तर म्हणतात असेच आहे अखंड, एकांचा स्वभाव हा असंच आहे, हा सूर्य पहिले पासून असाच आहे, डोंगर असेच आहे, म्हणजे ते म्हणतात सर्व खाटोखाटी सर्व तयार होते म्हणतात. पण भाव आहे सर्व जग झालेलं आहे. म्हणून त्यांना म्हणजे स्वतःच शरीरही समजत नाही, मी कोण आहो हेही कळत नाही, स्वतःला कळत नाही आणि दुसऱ्या काय कळत नाही. यांना काय सांगावं आता सांगायला यांना सांगूच नाही. खरं खरं ज्यांना साहजिक आधार तुम्ही सांगायला जातान रस्ता चुकले तुला काय करायचा आणि कोणाही काय करता. आता तुकाराम महाराज म्हणतात विचारले तर सांगावं, नाही विचारले तर सांगू नये. तुकाराम महाराज नाव बाळाय म्हणतात नाही विचारले तरी अंगण गोपी पडता आला माणूस हा ये कसं गवतात आहे आज चालला ढोरायच्या असा आरक्षक ना एखाद्याला दिसतंय झालं तरी अन्यायाने झालं नाही, रस्ता बरोबर आहे का तरी त्याला दिसते आता हा आडात पडणार बाबा आडायनं त्याला हाणून रस्त्यावर लावावा असं कोण म्हणतात. ज्ञानोबा राय अल्लाह गोपी पडता तो एकमेव भक्तता अनुभव मागत नाही, त्याचे समजून जाताना लावून सांगायला जातात ते तुम्हाला ठोकून जातील. त्याचे काही सांगू नये. ते म्हणतात तुका म्हणे बळे उपदेशाचे मोदन धर्मराजाचे बंधू त्यांचे वाक्य आहे महाभारतात. हा प्रथम चिन्मापुर्यात जानतो विद्वान. आपल्याला जरी बऱ्याच गोष्टी माहीत असत्या म्हणून कोणा विचारल्याशिवाय सांगू अप्रथम चिन्मापुर्यात कोणालाही विचारल्याशिवाय सांगू नये. तो महाराज असं म्हणतात तुका म्हणे बळे उपदेशाचे स्वर्गात हे बाई मानलो हा लाख्या करा त्या पांडवांना कौरवांत जायला बाहेरून खड्या शिल्प लावून घेतले आणि फार पापराच्या नामाचाच केलेला त्याचे देण्याचा भेट करायचं. पण या भीमाला विजू काटाला कौरवाच्या हे वारणावंताला जायचे. हे विजय काकाला माहीत आहे कौरव कपटाची पांडव त्यांना जाय म्हणून काकानं तसं दुर्योधनानं मकान बांधायला माणसं लावली. काकानं दुसरे माणसं उड्या बांधून बाहेर जरस काकाला लावलं. म्हटलं काय आता त्यांच्याकडे ते काम त्यांच्याकडे असतील आणि भीमाला आणून तुमच्यावर काही बरा वाईट प्रसंग आला भीमा हा दगड उचलायचा त्या दगडा खालून निघून जायचं. ह्या हे फिराय काही
एक चक्रा नगरीमध्ये जाईल. चिंता का लोकांना मनात काही कल्पना नको निघून जाईल. आणि ज्या वेळेला ते महाराष्ट्राचे गेलं बाहेर बाहेर जाता येत नाही. हा कोणती मी माझे नको ठेवले मला काही साधी आता कल्पलाट करू लागले ही मात्र जरा खाली आम्ही बरोबर आता 5 मिनिटं बरोबर काही महाराज लागतंय. हा लोक म्हणायचं हो आता मी मारतो तो खायला मारलाय राहिले महाराज वाटलं आनंदाने मरत जावं माणसं मस्त खुशीला मरत जावं आनंदात मारावं. आणि खूप साधू समजायचं म्हणतात साधू जाणले मरणी गुण जाणले हेरणी साधू जाणले मरणी. मराठच्या वेळेला आठवय आपली साधू होतात मराठच्या वेळेला ते म्हणलं म्हणून महाराष्ट्राचे वरून काय करायचं त्याला काही उपाय नाही का म्हणे हाय पुढे मळे गेल्यावर महाराज म्हणजे अरे ते एवढं फिरत आलं 5 मिनिटात आपली राख रांगोळी होती तरी तो सांगितलं काय आम्हाला मग ते शब्द काय मी मारत होतो सांगत नव्हता. हा प्रथम कसे विचारल्या काय सांगू न विचारता सांगितलं त्याचा काय हत्या आपण एक उत्तर द्यावं हत्यार आरोप करते या हिंदू धर्मावर हत्यार आरोप केलेले आहे. हत्यार आरोपाचे मी उत्तर दिलेली आहे. वाल्मिकी रामायण वाचली आणि ज्ञानेश्वर जी विजय दिले आणि विठ्ठल पंचस्वरात दिले बऱ्याच ग्रंथ जेवढे काही ब्रह्मचिंतनाच्या अर्जुनात दिले तेवढे काय केलं म्हणजे आपल्या धर्मावर आलेलं आक्रमण आणि त्याचं ज्ञान म्हणजे त्याचे उत्तर दिले. धर्मावर 783 आरोप केले. त्या धर्माचे उत्तर वाल्मिकी रामायण वाल्मिकीनं अवसर ठेवली. मला फक्त ठिकाण शोधायला लागले. आता यांनी आरोप केला रामायण वालीला चोरून मारलं. आरोप आहे का नाही कसे आता चोरून मारलं. हा वाली रामाचे युद्ध करत नव्हता. हा तो बरोबर आपल्या भावाला आणि याला झाडं आणून मारलं. हा केला आरोप. मग यांना पण बुद्धी आहे वालीच म्हणला होता रामाला वाचत आली आहे मला चोरून मारलं म्हटलं यांनी आरोप केले तुमची मान आहे आमच्या शास्त्रातले खूप पक्ष आहे तो यांनी निश्चित सांगितलं बुद्धिमान आहे त्याला बुद्धीच नाही फक्त मान आहे बरा म्हणजे हार घालायचा का मान नाही ते गटांच्या माझ्यासाठी मान आहे वाली म्हणला ना तो माझे वडील होता का मी शिकायला का मी काय आक्रमण करायला आलो का माझ्यापासून आयुष्याला काही प्रेरणा होती का मला काम मागलं हा बरं काय काढून मग मला म्हटलं असता लंकेत रावणाला पब्लिक दाबलं पण 4 समुद्राची संख्या करून आलो. हा आता उलटा आणि त्या वाडीच्या भोवतीचा भाग येतला रावण झाला अंधार वापरायचा रामायणाचा
परिश्रम किती बारीक ते फार नाही तुम्ही आणि पुन्हा घेऊन घरी टाकला कुठे वालीनं अंगणाच्या पाण्यावर स्थान होता पायनावर राम बोलता मळ्यावर दिसती म्हणतो अंगवर त्या रावणाच्या निशात दाढी दिसत होता जो उठला कशाच्या मुग्याची घाण रावणाच्या रावण मारायसाठी तो बायकोसाठी मग माझ्याशी म्हणते करायला काय झालं आता बोलू लागला मग व्यथा करायचा आमने सामने करून केलं हे त्यानं आरोप केले ते त्याने गेले पण त्याच्यात व्यथा रामाला केलं पुढे तो तुझ्याची युद्ध करायला काही हरकत नव्हतं पण तो आता काही आहे आता काही उत्साह मारू नये आता काहीला मारू नये असं शास्त्रच नाही मारावं पण युद्धा वाटून कबड्डी धानाव त्याला निघलेला सगळं टाकायचं मस्तकाला मारून टाकायचं रामायणाच्या नाही काढत आता काही जाणार वाघ सुद्धा मारू नये त्याला सावध करा अंगावर सांगून मार आपण निघेला संसार मारायचं नाही माती फेकायची तो पळू लागला आपल्या अंगावर आला की मारायचं असं आहे आणि पण हात कायला अंगावर नाही कपडकीच मारायचं असं आहे तर तू हात पाहिजे असं काही कोणाला अगदी तो गरज आग लावणार आहे कौराने आग लावली होती द्राक्षाग्रहात पेट्रोल करत विमानाचं अत्यंत जगला म्हणून जगला शस्त्रपाणे शांतच राज्य घेऊन त्यांच्याशी लढायला आले शस्त्रज्ञ झालं राज्य झालं धृतराष्ट्र जागेवर नव्हता दुनियात मोठे आलं हस्तिनापूर खंडवाचं होतं पंडून राज्य केलं हस्तिनापूरचं पण तिथं पंडूचा अभिषेक झाला राज्यावर धृतराष्ट्र आले नेते गेले पण स्वराज्य धर्मशास्त्रात मोठा भाऊ आधारितो पण तो आंधळा असेल इतरा असेल घोड्याच असेल वेळा असेल महारोगी असेल 8 काळ गेले तरी तो मोठा आपल्या राजा करून राजा केला हस्तिनापूरचा राजा खंडू असताना त्याने राज्य आपल्याकडे नाही आणि तो संप्रमाण क्षेत्र दारा द्रौपदीचं वस्त्र झाले अपहरणाच्या चढाईचे राजकारण्या 6 म्हणून कौरवाला त्या सर्वाला म्हणजे युद्धाचं मरण दिलं आणखी लक्षात मारणाऱ्याचं पुण्य म्हणजे मारणारा आतताई आहे आणि त्याला मारणारा धार्मिक आहे तो धार्मिक जातो नरकाला मारणारा आणि हा मरणारा अधार्मिक हा मुक्त होतो त्याचं पुण्य त्याला जाते मान जे हा प्रेरण मारताना जगण्याचे करून मांडीवर गजा मांडीवर गजा मारायची पद्धत नाही ते शासनाचं नरक फोडून मारला ही काही पद्धत आहे लढायची काय काढलं मारले त्याचे मारायची पद्धत नाही म्हणजे आता काही आता युद्ध मरण नाही ते कोणाला युद्धाचं मरण केलं द्रोणाचार्य रडत होता ऋषभमुनीने लढायच्या मार लागणे आता काही म्हणा त्याला आज काही माहिती करणारही असं पाहिजे चले पाप गेले
आपले आज दुसऱ्यानं त्याला संमती दिली. दोघांनी बाप सारखंच लागते. थोडीशी बदल झालेली इच्छा मरणी होते. काही लोकांचं बाप केलं. म्हणजे महाराजच्या वेळेला 6 महिने सरपंच गेली. पानाच्या टोका अर्जुनान पान घातले. आमच्या पानाच्या शैलीवर म्हणजे देवा ज्ञात जन्मात पाप नाही. महाराज द्रौपदी श्रीकृष्ण सर्व कौरव मारल्यावर गेले. धर्मराज्याची राज्याभिषेक झाला. 2 महिने धर्मराज ठेवले नाही. हे महान पाप केलं. काय करायचं? नाही झालं. लोकांना मारलं. कोणच नाही केलं. राज्याभिषेक मोह काढावा म्हणून जे भीष्माचार्याकडे गेल्यावर भीष्माचार्य श्रीकृष्णाला हो ज्ञानाचं पाप नाही. पण पापाचं फळ दुःख असते. यमपुरीत नसेल एवढं दुःख माझ्या अंगात सारे प्राण हार गेलेले आहेत. आणि मला खूप वेदना आणि पापाचं फळ दुःख. भगवंताने काय उत्तर दिलं? पाप केलं म्हणजे पाप होते असं कोणाला सांगितलं? पाप डोळ्यानं पाहिलं आणि सहन केलं तरी पाप ऐकलं तरी पाप. पण काही वर्ष कायद्या नाही काही पाप होत आहे. ऐकत नका जाऊ. कोणाची निंदा करूचा नका असणार. पण ऐकून सुद्धा नाही. दोघाबाईचं भांडण झाले. नवर अंगावर दुसरी आली. तिने जवळ आणला पहिल्या रोजी त्या बापाची आहे का ना दगड आणला. तो दोघांची दोन्ही पायाच्या झाल्या लिहिल्या पिल्या. तो शिव्या द्यायला लागल्या. तुम्हाला शिव्या नाही देत. आईच्या भांडणात सोडणं माणूस आईच्या लागण्याचे जास्त म्हणजे परत परिवर्तन होते. फक्त भांडत राहत नाही म्हणते. मग त्याच्या जरा भांडणात माणूस दोन्ही पाया पाहिजे. कोणीच नाही पाहिजे. त्यांना माझा बहिणी जाणार आणि शिव्या देईल. बोलला नाही काही नाही. काय खाल्लं आज या दगड किती दोन लोक ते म्हणे तू हात वाचता वाचता भाषण ऐकायला ते म्हणे तू हात त्याच्या तोंडात तू हात हिने हातात त्याच्या तोंडात. त्यामुळे हे तोंडा जातो ऐकलं आणि माझे माले करणाऱ्यालाच पाप लागते असं नाही. पाहणाऱ्यालाही पाप लागते. पाप ऐकणाऱ्यालाही पाप लागते. संमती देणाऱ्यालाही पाप लागते. हे भगवान श्रीकृष्णाने तुम्ही तर उपदेशाचं वस्त्र हरण केलं नाही. आता भोगा आता हे तर म्हणजे याच्यातच परिणाम आहे भोगायला. असो
म्हणजे आपल्याला एवढंच सांगायचं की या सर्व आपलं आपण आपल्या युक्ती चालवली तरी वापरते छान तर हा केव्हाही गोंधळात असतो. पहिला नरक केला आणि त्याच्यावर दुसरा निर्जन आला पहिल्यासारखं बाधित होतो गेल्यासारखं म्हणून आशिकाचे अंग आपण पाहिजे त्याचं शरीरच त्याला पार करते. माझी याची आईचे बाहेर जावे तुम्ही वेद ही आपली आई आहे आणि वेदाच्या वेळ बोलता तुम्ही नास्तिक काय काय त्या नास्तिकाची काय छप्पन लोकांचे नाव आहे पण आता बऱ्याच लोकांचे नाव घ्यायच्या जेवणचा तुम्हाला काका आणि वेद म्हणजे त्या वेदात मातेची जो आले पाळी दया जोडी कोणते तिसऱ्या चरणात तेच म्हणतात मातानीची तो मातानी दया कोणतो आधार मातानी दया वेदाची निंदा करतात लोकांना काय वाटते हिंदू लोकांची वेद माता आहे हजरतची माता नाही काय करावं अरे साऱ्या जगाची माता आहे. ख्रिश्चन असो कोणत्याही धर्माचा असो मानवाचा कोणी असो ही वेद हे माता आहे. मातानी कोणतो आधार आईची त्यांना निंदा केली. नाव मारा म्हणतात एखादं लेकरू आहे आणि ते आईशी राग भरलं बाय पाना क्रोध काही कया उपायो आहे. लेकरू राग भरलं आणि माईचं चलतेच नाही मग आईची कधी करू आता कसं करायचे कया जया श्रीहरी उपायो आहे. वेदाचा रुसला मग त्याचा सर्व नाश मंगळे खापर नावे हे खापर आता फुटलं आता याचा नाश झाला. आता याला लक्ष ठेवण्याची योगी भोगल्याशिवाय आता याच्यात एखादं खापर वेल्डिंग तुमच्याकडे होते का खापर वेल्डिंग लोखंड वेल्डिंग होते. आमची मोटर लोखंडाचे बऱ्याच वेळेला वेल्डिंग करतो. हे जे काय खापर आहे आणि फकलं ठिकऱ्या झाल्या आपले सारे कामातून गेलं. बंगले खापर याचे नावे तुम्हाला वाटलं तर की
तुमच्या डोक्यात काढून विठ्ठल परिषद लिहिण्याचा काँग्रेसच्या नागपूर विद्यापीठाच्या महामंडळ म्हणाला की कल्याण घोटाळे जेव्हा हा देव मोठ्या घोटाळे सर्व जनते देव समोर दरवर्षी कल्याणची वारी करण्यात आली. त्यामुळे जनतेच्या पोटावर लोकांची हानी होते. कल्याण घोटाळा या मुळे सरकारच्या पैशाची हानी होते व देशाची आर्थिक हानी होऊन देशात लोकांची खास असते. तसेच काँग्रेसचा समाज सुधारक महात्मा फुले म्हणजे या खंडपोटच्या विरोधात पवाडे केले. डोळ्याचा विठ्ठल विश्वास म्हणायचं. डोळ्याचा विठ्ठल विश्वास घेता पंढरी समजता वारकऱ्या म्हणजे नाच्या परिणाम बरं म्हणजे अशी वारकऱ्याची खूप गेली लागली. तसंच धर्मग्रंथ मनुस्मृती आहे. त्याला मनुस्मृती सडका वाचली मनुस्मृती केली जाते की ठळक पवाराने पुढ्याचे सारे देश या पवाराचे त्याचा प्रस्ताव नाही. काँग्रेसने हिंदू धर्म विरोध महात्मा पत्र दिले आणि त्याने हिंदू धर्माने असा केला त्याला म्हणायचं महात्मा फुले गांधी महात्मा फुले असे छान भाषा चक्रधर त्या चक्रधराला तिने प्रश्न केला पंढरपुरी खायचा निबळखंबा चक्रधरला धर्म विरुद्ध वागणारे म्हणजे अवसाबाई मला टाकावं चालले असं सांगा काय सांगा चक्रधरण अवसाबाईला काय काम खाते बोला ते तर विचारशी आहे म्हणे मला शिकू नाही अरे डॉक्टर म्हणे आता हा आशीर्वाद त्यांच्या निराकरण कौशल्य डॉक्टरने विरुद्ध बाग आता हौसाबाई म्हणली पंढरपुरी खायचा निबळखंबा चक्रधर म्हणाला उत्तर देतो विठ्ठल तेच खाल्या रुक्मिणी तेने मंगळवेळा जाई सोडल्या म्हणजे विश्वान पंढरपुरी खावा पडला लोकांच्या ठार जन्म तेच पुत्र ज्ञानदेव नामदेव तेने त्यावेळी बळखंबा उभारला आपल्या पोट्या बघा मानभाव काय म्हणतात या पुस्तकाची गरज आहे नाही केलं पाहिजे असे पंढरपूरच्या तसेच जाग्याजवळ आपण महाराजांनी मानभाव आणि मला खरोखर पाठवलं आठवड्याची त्यात तो म्हणाला तुम्ही पंढरपूरचा विठोबा हा द्वारशे आणता ही सर्व जगाची जनतेची तुम्ही वारकऱ्यांनी फसवणूक केली. भोकोटचा राजेचा कृष्ण विठोबा नाही. विठोबा हा श्रीकृष्ण सांगून वारकरी जनतेची फसवणूक करीत आहे. या सर्व आरोपाचे खंडन मी हे पद्मपुराणात आहे. पद्मपुराणातून विठ्ठल संतराम काढलं पद्मपुराणातून विठ्ठल भगवत काढलं तसं हरिकोत्तर पुराणातून म्हणजे विठ्ठल होत आहे म्हणजे सर्व पंढरपूरचा इतिहास हे विठ्ठल हृदयात नामदेव महाराजांनी अभंगात त्याच्या महिमा वर्णन केला. ऐका पंढरीचे महिमा
अन्यस्यते धृतं पापं म्हणजे खेळ्या पुण्यस्यते विनश्यति पुण्यक्षेत्रे कृतं पापं वज्रदे भोगयिष्यति अन्यते अन्यनाचे अच्छे अन्यत्र निर्भाव पण पंढरपूरला पाप निर्माण होत नाही ये तरी पंढरपूरला पाप घरे ऐसे बोलता निम्मा धरे पंढरपूरला पाप होते तिकडे पाप करू नये पंढरपूरला जाऊ आता कसं सांगितला आता इथे नामदेवांना पंढरपूरला काही माझा माहित आहे तिथे शिखर तिथे द्या कोटी गोळा कोटी असानी बनव ये भेटेली का पंढरीचा महिमा हा कारण असत्र करून सारे माणसं मग इकडे तिथे पाप नाही करायचं पहिला पाप करायचं प्रसंग आणि पाप करायचे कारण पंढरपूरला नामदेव म्हणतात पाप पंढरपूरला होते म्हणणारा पण भोगवल्यानंतर असत्य आई घडे पंढरीची म्हणजे जाईन केले आणि ज्यांना दुःख होत असेल ते दुःख म्हणजे दुःख वागणं ते भाषणाच्या रकाने गुरुश्री पत्नीची रचला त्या चंद्राला म्हणजे ब्रह्माच्या जळापान गुरंगना जमा म्हणजे पंचमहापाची विश्वास देवाला आज्ञा मागितली कसे मूळ पापी द्यायचे त्यांचा विचार करायचा नाही त्यांना मुक्त करा आणि देवाला कबूल केलं आज सोमवारांचा सुखामुळे कळेल एका बोले संस्थाच्या म्हणजे खूप शिकायच्या नसतं एवढंच त्याने म्हणलं देव हे राहून सर्वांना आज आहे हात म्हणतो उभारोळी भाहो विठो मारवी झाले जाता गेले आहे या बोल्या अरे भाऊ समुद्रातून ठेवून जाण्याकरता वै नका देऊ अवसागर अरे कधी तशा वैद्य उभारता सोनिया त्याचे पाणी घालना विदेशी और खेळाचे करते आवाज बाजे हा बोल्या हा क्षेत्र महिमा सांगितला त्याप्रमाणे म्हणजे आदराने चाली आता तरी काटे मोडतात आड रान म्हणजे रस्ता थोडाशी पाऊल वाटलाय थोडे गेला रस्ता होते कडा येते वाघाच्या वेळेत जाते भोजन व्यवस्था म्हणजे आड रानानं जाणं म्हणजे गोबराच्या भाषेत तर हे म्हणजे वाढली संप्रदाय वैदिक धर्म ते काय संप्रदाय आपले प्रल्हादराज त्यांचा मार्ग आहे आणि ज्यांना सोडून हे सारे 8 मार्ग आहेत जैनाचा 8 मार्ग आहे बौद्धाचा 8
राधा स्वामी नारायण अरे सारे हार मारण्याची घेऊन टाका. आता आजच्या दिवस 5 रुपये हा उद्या 10 रुपये किंमत करून टाका. जबर किंमत होणार आहे त्याची असो पण म्हणजे हारणे जो हार राहणार त्याचं बोलणं म्हणजे त्याला साहजिकांचे सर्व जेवढे खास आहे ज्ञान थोडा आता हारणाने भरले गेलो. आता कोणाला सांख्याने प्रकृती पुरुष विचार मोक्षा करता सांगितला. प्रकृती खरेदी पुरुषार्थ मोक्षा पुरुषार्थाचे विचार आहे नित्य मोक्ष आहे. या प्रकृतीच्या संबंधाने त्याला बंध आहे. प्रकृती पुरुषाचा विवेक म्हणजे ते आज जो वेगळा आहे इथं त्याचा संबंध नाही. पण याला काय करायचं तिचा संबंध तोडावा. आमचे गुरुजी म्हणत याला जरी तोडला पण त्याचा स्वभाव काय तोड. त्याचा स्वभाव नसते का तो आणि याचा स्वभाव होते स्वभाव प्रकृती काय स्वभाव आहे संबंध त्याला म्हणा बद्ध झाला. मग आताही हा वेगळा होईल ज्याने वेगळा झाला ते येऊन त्याने मायच्या घरी येऊन घातली बायको तिथून चालत नाही त्याचाही पुढे मोठा करायची काय करता आता हे गुरु शिष्य बसले नदीच्या देणारे पण आजवरी युती वाढ दोघांना त्याचे काळे बाहेर गुरु शिष्याने कोंबडी झाली कमली झाली शिष्टपट्टीचा होणार गुरु महाराज महिला जेव्हा फळाल त्या आजवरी कोंबडी नव्हती ती झाडवरून घ्यायची म्हणजे आचरण पाहत होती कथा गेला तशी चालला आहे बाजारचे वो म्हणत अरे कमली छोड़ दे तू आ जा कमली छोड़ दे तू आ जा तो मतलब कई कमली तू छोड़ना लेकिन कमली ने तू छोड़ दी आत्मनी छोड़ या पुरुषाने प्रकृतीचा जन्मदय शोधला तिचा स्वभाव चांगला करणे. मग आता तुम्हाला मुक्ती कशी होईल सांगितला. प्रत्येकाला पण हेच नाही प्रश्न चिन्ह एक दुःखाचा ध्वंस. अरे दुःख गेलं दुःख नाही न्याय म्हणतात एक दुःखाचा ध्वंस म्हणजे मोक्ष. अरे मोक्ष म्हणजे काय नाश म्हणजे अभाव आणि अभाव मोक्ष अशा प्रकारचं त्याला खंडन दिलं. सुख नाही ना तुमच्या मोक्ष आणि माणसं सुखाला निघले फळामळ अरे तो पंढरी येत आहे अगं सुखा भोगा होती म्हणून आता आमचे नैयायिकाची मीमांसक दिवसभर कर्म करून वेदांत विचारे आज आहे का नाही त्याच्या धर्मांची करावी धर्मांची करावी कर्म नित्य कर्म नैमित्य कर्म शास्त्रीय कर्म धर्मांची करावी नभो धर्मांची करावी वाचन अरे करून गेले त्यांची सुद्धा फटी जात आहे. अरे त्यांना सुद्धा आत्मनात्म विवेक नाही हे मीमांसक सुद्धा त्याची म्हणजे फटीत आहे ते त्यांची जर फटीत आहे डोंगऱ्या खाणाऱ्याचं कसं कोंबडे खाणाऱ्याचं कसं होईल.
दारू पिणाऱ्याचं कसं होईल, राणा ठेवणाऱ्याचं कसं होईल, काय म्हणजे दुनियाचे मुख्य झाले एक नंबरचे चोर आहेत. आणि कोणा खूप हल्ला पत्रकात नावे लिहिले नाही, मला काय माहित आहे म्हणजे काय आणि हे हिंदू धर्मावर टीका करणारे हिंदू धर्मावर टीका कोण करते, पुरुषोत्तम खेडेकर लेखाण्याच्या 36 वयाची महिलांची काय सांगावं हा साळुंखे साताऱ्याचा याचा मराठा महासंघ आणि हिंदू धर्म विचार याने ख्रिश्चनाची बायको अहो हिंदूच्या बायकोले पाहिलेले असं नसते झाले ना मला मराठाचं कल्याण झाले माझे गाव मारवाड बोली लावतात म्हणून हे सारे अशा प्रकारचे यांनी हिंदू धर्मावर आक्रमण केले म्हणून माझे रामायण हे भारताचा 11 लाख वर्षाचा इतिहास आहे. ते नंतर भारतात पूर्वी आदिवासी होते त्याला म्हणा तुला माझा नवरा स्वामीजी म्हणते भारतात 11 लाख वर्षापूर्वी म्हणजे हिंदू होते, आर्य होता. रामायण म्हणजे 10,000 वर्ष राज्य केलं भारतात. वाल्मिकी म्हणतात रामाच्या मुखाचा जगीय हो अस्माकं पूर्वजेन म्हणून आमच्या पूर्वजांना आत्मा इकडचा म्हणजे हा भारत म्हणून तयार केलेला आणि सारे हे अनार्य नव्हते, आर्य होते, आदिवासी नव्हते. आता भाग्य होतं 10 रुपयाला हे झालं याच्यात काय सरकार नाही त्याची किंमत काय नियम नाही जाता त्याचे मी सांगतो 100 रुपये आपली 200 घेतली लागते. पण अशा प्रकारचं आपल्या धर्मात मी आजपर्यंत आक्रमण आता बेटावर भयानक आक्रमण याच्यात आहे वेद कसे अनाद्य वेद कसे अपौरुष आहे वेद अशा प्रकारचे कसे जितके आहे त्या सर्वांचे उत्तर म्हणजे ब्रह्मसूत्राचा आधार करून पाश्चातून सर्व म्हणजे पुस्तकातूनच दिलेले आहे. ते तुम्ही हे पत्र घ्या आणि याचं 10 रुपयाचं आहे आणि तुम्हाला उद्यापर्यंत सकाळपर्यंत 8 रुपयाला देतात. पैसे काय पुराव्याचा ज्ञान घेऊन तुम्हाला कोणते लागल असं हे कशा करता म्हणतात तुला आय आणि जशी झाली जे लोक 8 वर्षाला जातात आणि त्यातलं बोलणं म्हणजे त्यांची मत त्याने कोणती माता सांगून द्या हे सर्व मोठवाट आहे पाचट आहे. ते मोठी ज्ञानेश्वर